त्यावेळी त्याला वांछा पण होणार नाही वाईट मार्गाकडे जायची, उलट त्याला बुद्धी होईल तो चुकतोय असले करपाक जायना, किमान आमच्या या गावात तरी तसे करूंक जायना, आम्ही त्यांना हे शिकवूंक जाय आणि तू तसं करताय रे असा आपल्या घरातला मुलगा म्हणणार. कधी पुण्याई असली पाहिजे. आणि ही पुण्याई जी आहे ती पैशाने मिळत नाही, पुण्याई जी आहे ती इस्टेटीने मिळत नाही, पुण्याई फक्त देवाचं नाव घेतल्याने मिळते. देवीच्या सान्निध्यात नामस्मरण केल्याने ते पुण्याई मिळते. आणि मग तो कोणत्याही धर्मातला असो, त्याला पुण्य जर कमवायचं असेल तर देवाचा आश्रय घ्यावाच लागतो. आणि म्हणून पुढे मोठ्या गोष्टी करण्याऐवजी आताच पासून आपण सगळ्यांनी जर समजा अशा प्रकारे जर आपल्या गावाचं पुण्य वाढवण्याची सुरुवात केली तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आम्हाला तुम्हाला भविष्यात बघा किती उपयोगी पडतील. तुम्हाला आम्हाला कळणार पण नाही. एक गोष्ट सगळ्या संसारिकांना मुद्दाम होऊन सिद्धांत तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. तुमच्या घरातलं जर दुःख आहे, तुमच्या घरात जर समजा क्लेश आहे, तुमच्या घरामध्ये जर भांडणं होतात, तुमच्या घरामध्ये जर वादविवाद होतात, नवरा बायकोचं जर समजा पटत नाही असं चित्र आहे, कोणाच्या अंतःकरणामध्ये नसतं वाद करायचा, पण कसं वाद होतो, कसं तोंडातून शब्द वाईट बाहेर येतात, कसं काय होतं कळत नाही, अशी ज्यावेळी कंडिशन घरातली असते त्यावेळी समजायचं आपल्या पापाचं प्रमाण घरातलं वाढलेलं आहे आणि मला पुण्याई वाढवण्याची गरज आहे. त्या एका गोष्टीनेच आम्ही सगळ्यांनी ठरवूया की आमच्या घराला पुण्याईकारक कार्यक्रमांची गरज आहे का नाही. तुम्ही कोणीही असा, कितीही पैसेकार असा, तुम्ही कितीही मालदार असा, कितीही राखणदार असा, परंतु ही जर गोष्ट तुमच्या घरामध्ये आहे तर नक्कीच तुम्ही पुण्य वाढवण्यासाठी देवाचा आश्रय केला पाहिजे. आणि देवाचं म्हणजे देव काय आकारातलाच आहे असं नाही. तुमचं जेवढं मन चांगलं होईल, जेवढे तुम्ही लोकांना कमी त्रास द्याल, जेवढे लोकांच्या बद्दल तुम्ही चांगलं बोलाल, जेवढं लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतील, ऑटोमॅटिकली तुमचं पुण्य वाढायला लागेल. असं गोष्ट परमेश्वरी सिद्धांत आहे की एकदा का तुम्ही आतून क्लीन झालात, स्वच्छ झालात की परमेश्वर आपणहून त्या घरामध्ये येऊन वास करतो आणि त्या घराचं चित्र जे आहे ते बदलून टाकतो. आणि कोणाच्या घरामध्ये अधिक दुःख वाढतं आपल्याला माहिती आहे? माका सांगल्याशिवाय लग्न करताय रे असे म्हणणाऱ्यांच्या घरात जास्ती दुःख वाढतं. जे मोठेपणा गाजवणारे असतात, माका सांगल्याशिवाय गो असं म्हणून जे संसार करतात त्यांच्या घरात जास्ती प्रॉब्लेम्स असतात. कारण हे इतके अहंकारी आहेत, हे इतके मोठे आहेत की देवाला सुद्धा ते एक प्रसंगी कमी करायला वेळ लावत नाही. आणि असे हुरमट लोक, अशा प्रकारचे मदोन्मत्त लोक, असे हे मधांध लोक, मग तो मध कसलाही असू शकतो, पैशांचाही मध असतो. माझ्या अंगार आणि इतके भांगार असा आणि माका तू हडकी नाही, म्हणजे कमी भांगार असलेल्याने तुम्हाला हडकायचं आणि बाकीच्यांनी काय हटकायचंच नाही काय? अरे भांगार घेऊन बस तू तुझ्या घराकडे, देवाला भांगार आणि तुझं बाकीचं सगळे पैसे, इस्टेट, बंगलो, देवाला या सगळ्या गोष्टी कचऱ्या समान आहेत, माती समान आहेत, त्याला काही किंमत नाही आहे. पण असूनही अशातला भाग नाही, जरूर असावं, आहे ते सांभाळा, पण ते देवाकडे पुढे करू नका. देवाला फक्त तुमच्या त्या भांगाराच्या आतमध्ये जी भक्ती दडलेली आहे ना ती देवाला पाहिजे आहे. ही जी अशा प्रकारची जी लक्ष्मी आहे, ज्यावेळी याच्यातून बाहेर आले अमृत मंथनातून, त्यावेळी तिने गळ्यामध्ये माळ घातली ती विष्णूच्या, अंबानीच्या नव्हे. आणि त्याचं कारण एकच आहे की देव जो आहे तोच त्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणून ही लक्ष्मी कधी ये जा ये जा ये जा हुरमट लोकांच्या घरात करेल सांगता येत नाही. पण नारायणाच्याकडे या अशा या समुद्राच्या मध्ये वास करणारा आपला जो बाप आहे नारायण, त्यांच्या पायाकडे ती अखंडितपणे बसलेली असणार अशी ही पवित्र अशा प्रकारची लक्ष्मी आहे. पण कलियुगामध्ये या लक्ष्मीला नको त्या माणसांच्या दारी बसावं लागतं असं वर्णन पुराणामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची पापी दुनिया जर समजा उभी राहिली तर मात्र आमचं पुण्य जे समाप्त होईल. तुम्हाला माहिती असेल, एक स्वामी समर्थ नावाचा ईश्वरी अवतार ज्या गावामध्ये तो राहिला
त्या अक्कलकोटचा गाव सगळ्या जगभर फेमस. कारण स्वामी त्या गावात राहत होता. अक्कलकोट कोणाला माहिती आहे? अक्कलकोट फेमस कशासाठी आहे? अक्कलकोट स्वामींसाठी. असं शिर्डी फेमस कशासाठी? साईबाबा तिकडे बसलेले आहेत म्हणून फेमस झालेला आहे. अशा प्रकारची जी देवस्थानं आहेत किंवा अशा प्रकारचं देवाची स्थानं आहेत त्यासाठी ती फेमस झालेली आहेत. आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे, दीर्घकाळपर्यंत आमचं गृहस्थाश्रम जे आहे ते सुखा समाधानी आनंदाने नांदायचं असेल तर पैसा जेवढा महत्वाचा आहे त्याच्याही पेक्षा तुमचं पुण्य जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून हे कळंगूट ग्रामवासियांनो, आमच्या घरातलं पुण्य आम्ही वाढवूया. नाही आमची मुलं वाममार्गाला जातील, नाही आमच्या मुलांना अशा प्रकारचे नको नको झालेले विचार सुचतील, नाही आमच्या मुलांना या सगळ्या गोष्टी, कारण ज्या गोष्टी सांगून सांगून सुद्धा होत नाहीत त्यावेळी आपल्याही हातामध्ये इलाज नसतो, त्यावेळी आपण परमेश्वराला साकडं घालतो. आणि हेच काम आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं पाहिजे. असा विचार करा, का माझ्याच नशिबामध्ये अशा प्रकारचा हा दारू पिणारा नवरा आला? का माझ्याच नशिबामध्ये अशा प्रकारचा हा दारू पिणारा मुलगा आला? म्हणजे नक्कीच त्या दारू पिणाऱ्या मुलाचं रक्त जे माझ्यामध्ये आहे तेच त्याच्यामध्ये आहे. ज्या प्रकारे माझ्याच उदरामध्ये तो 9 महिने 9 दिवस वाढला त्या अर्थी माझा आणि त्याचा नक्कीच संबंध आहे. नक्कीच माझ्यातलंच काहीतरी पाप, माझ्यातलंच काहीतरी वाईट कर्म त्या मुलामध्ये गेलं असेल आणि तो मुलगा किंवा तो माझा नवरा अशा प्रकारचा वाईट मार्गाला जायला लागतो. असा विचार आपण सात्विक लोकांनी करायचा, जेणेकरून आपली देवाबद्दलची श्रद्धा जी आहे ती अजून वृद्धिंगत होईल, मोठी होईल. जेवढे जेवढे अशा प्रकारे तुम्ही स्वतःला शुद्ध करायला लागाल, पवित्र करायला लागाल, तेवढे तेवढे तुमचं घर ऑटोमॅटिकली परमेश्वर शुद्ध करताना तुम्हाला दिसेल. आहे की नाही ताकद? करून बघा, आपल्या लक्षात येईल. देवावरती भरवसा ठेवणारा प्रल्हाद एवढ्या बापाने त्याचे हाल हाल करून सुद्धा तरला गेला. एवढी ताकद त्या ईश्वरी नामस्मरणामध्ये आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रोच्चाराने हाल हाल अपेष्टा बापाने केल्या तरी सुद्धा त्याला काहीही झालं नाही. उलट तो रक्षण त्याचं देवाने केलं, भगवंताने केलं. तुमच्या आमच्या मुलाबाळांचं रक्षण करायला देवाला कठीण आहे काय? ती देविका एवढी झोपलेली आहे, त्या देवीला एवढं काय समजत नाही. पण आम्हाला समजत नाही की देवी आम्हाला कशा कशा माध्यमातून सांगू इच्छिते. अरे बघ मरे, तुझ्या घरामध्ये मी तुला दाखवलेलं आहे तुझं घर कसं आहे आणि तू कसा आहे. आणखीन काय दाखवू? हाक मारून हा समुद्र आम्हाला अशा प्रकारची विनंती करतोय, आपल्या घराकडे बघा. सुखी आहात, चांगली गोष्ट आहे. घरामध्ये जर दुःख असेल तर आपण मात्र देवाला शरण जाण्याची गरज आहे. म्हणून हा मुद्दामून, याच्यात आमचा कसलाही स्वार्थ नाही आहे. फक्त देवीच्या प्रांगणामध्ये हा सगळा गाव एकत्रित व्हावा आणि देवीला शरण जावं. आणि हा जो महायज्ञ जो आहे तो देवीची भक्ती देवाच्या पायाकडे अर्पण व्हावी एवढा शुद्ध भाव ठेवून या गावामध्ये आमचं येणं झालेलं आहे. आणि अशा प्रकारचा हा शुद्ध भाव जो आमच्या अंतःकरणामध्ये आहे तोच आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर देवी तुमच्या आमच्या सगळ्यांकडून हे जे महायज्ञ जो आहे तो आरामात तुमच्या आमच्या हातातून ती भक्ती समर्पित करून घेणारी आहे. म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळेजण उद्याच्या कार्यक्रमाला या आणि आपल्या गावाचं आपण पुण्य वाढवूया. आज या ठिकाणी समुद्राच्या काठी अशा प्रकारचे हे कार्यक्रम करण्याचं सत्र जे आम्ही सुरू केलेलं आहे, कारण लोकांना कळलं पाहिजे की हा जो गोवा जो आहे तो भोगविलास करण्यासाठी. अशीच संतांची मीटिंग होती आणि संतांच्या मीटिंगमध्ये आम्ही गेलो होतो. तिकडे दिल्लीमध्ये एकाने असंच सांगितलं की गोव्यामध्ये अशा प्रकारचं संतांचं आम्ही संमेलन घडवूया. ते सगळे संत लागले हसायला. आम्हाला असं वाटलं हे हसतात कशासाठी, काय कळायला मार्ग नाही. त्याच्यानंतर बैठक संपल्यानंतर कळलं गोव्यासारख्या जागेत आणि 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 देवाचे काम करणारे लोकांनी आणि जायचं असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार होते. पण असे काही संत आम्ही या गोव्यामध्ये आणले. कदाचित उद्या सुद्धा एक संत तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाला असणार आहे, तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे. तर अशा प्रकारचे जे संत आहेत या संतांना ही भूमी दाखवली
आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की होय, गोव्याच्या भूमीमध्ये आम्ही संत संमेलन भविष्यात घडवणारे आहोत, कारण गोव्यामध्ये असे पुण्य करणारी लोक आजही शाबूत आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण भविष्यात अशा प्रकारचा हा कार्यक्रम करणार आहोत. आणि तुम्ही सगळ्यांच्या पुण्याईनेच तो शक्य आहे, एकट्या दुकट्याने. स्वामी ब्रह्मेशानंद हा काही स्पेशल नाही आहे, तुमच्यातलाच तो एक आहे. कारण आम्ही तुम्ही सगळ्यांनी या मातीचा अभिमान आम्हाला आहे, या मातीने जन्म दिलेला आहे आम्हाला. आणि आमच्यासारखे तरुण लोक जर समजा या मातीमध्ये जमीनदोस्त होत आहेत, हे चित्र तुमच्या आमच्या कोणाच्याच साठी चांगलं नाहीये. कोणाचीही आई रडत असेल तर तो माझाच आहे, माझीच भाऊ बहीण आहेत आणि मीच त्यांना सांभाळलं पाहिजे, अशी मनीषा आपण देवाच्या पायाकडे अर्पण करूया. आणि ज्यावेळी अशा प्रकारची भूमिका तयार राहील त्यावेळी आपल्याला वाटणार ना आमका की ना कोण मदत करीना, आम्ही चार बोडका किरे करतली, असे जर तुम्हाला वाटत असेल, उद्या या, देवीच्या सान्निध्यात या. आपण एकटे आणि देवी एवढं दोघांचं खूप पुरेसं आहे. कारण त्या देवीच्या मनामध्ये जर आलं तर ती काय बरं करू शकणार नाही, याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. कारण मी एकटा आणि माझी देवी, असा आपण सगळ्यांनी विचार करा. आणि अशा या चांगल्या गोष्टींसाठी सुपूर्त व्हा, देवीला शरण चला. तुमच्या लक्षात येईल, अहो माणसं ती, त्या माणसांच्या डोक्यामध्ये कोण कोण कसा कसा जाऊन काय काय देवीचं कार्य कसं करतील तुम्हाला आम्हालाच कळणार नाही. आमच्याच जर मनामध्ये, मी कधीही लोकांना सांगतो, आमच्या घरात मंगल कार्य आहे आणि मंगल कार्य आहे तर घरातल्या आमच्या बायकांना जर असं वाटत असेल आमच्या घरान हे जे लग्न कार्य ठरला ते बरे भशेन जातले नो बरे भशेन जातले नो, असे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील, समजायचं तिथे काहीतरी विघ्न आहेच का, यांच्या पोटातच विघ्न आहे. ते बाहेर यायला लग्नाचा समारंभ पुरेसा आहे. कारण लग्न म्हटल्याबरोबर इकडे भारा भानगडी, मग हे पोटात आपल्या जे दुःख आहे किंवा पोटात आपल्या ज्या शंका आहेत ते आकारमान देव करतं. कारण पोटामध्ये जप कसला आहे, माझे हे सगळे कार्य बरे जातले लगेच होणार. कारण ते सगळं जे काम आहे ते तुझ्या अंतःकरणामध्ये वाईट ते तुला करायला लावतं. म्हणून माझ्याकडून चांगलंच काम घडणार आहे, देवी माझ्याकडून चांगलं उत्तमोत्तम कार्य करून घेणार आहे, असा विश्वास ज्या घरातल्या लोकांच्या मध्ये आहे त्या घरात पाप जे आहे ते टिकू शकत नाही आहे. आणि तुम्हाला आम्हाला माहिती आहे, आम्ही सगळे भयभीत झालेले लोक, आम्हाला भीती वाटते. आम्ही येऊ करता तेव करता आमका देवाचे तितके ते सांभाळपाक जायना. का होत नाही आमच्याकडून देवाचं सांभाळायला? बाकी सगळं आम्ही सांभाळतो. कसल्या केन्ना काळाच्यो कसल्यो रिसिप्टी पंचायतीची कितीतरी फोर भरलेलो आजपर्यंत असतात ना मॅडम, का असतात? केन्ना येदोसो कुडको तो सुद्धा आम्ही फाईलला लावून सांभाळून ठेवतो. तेवढं बरं सांभाळायला आम्हाला जमतं का? सरपंचा बाई नाही तर आमच्या घराला जे 70-80 हजार मिळतात ते देणार नाही. आणि या गावची सरपंचा होणे म्हणजे सोपं काम नाही. जे इट इज नेक्स्ट टू आमदार का ते तुम्हालाही बऱ्यापैकी माहिती राहील. कारण आज जर समजा ही अशा प्रकारची या ठिकाणी जर समजा परब सारखी सरपंच आमच्यामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तर ही अशा प्रकारचं या जनकल्याणाच्या कार्यामध्ये या व्यासपीठावरती ते आम्हाला दिसत आहेत. आणि चांगल्या प्रकारे जर त्यांच्याकडून देवीने जर कार्य करून घेतलं तर अशी एक अशा प्रकारची या गावाला देणगी राहील. कोणी सांगितलेलं सगळ्यांनी आपल्याला मानच द्यायला पाहिजे. कोणी सांगितलं आपल्याला काळ जसा चाललाय तसाच चालायला पाहिजे. आपण शुद्ध भावनेने जायचा संकल्प करूया. बघा, कोणाचीच ताकद होणार नाही अडवायची. केवढाही मोठा कोणीही असू द्या, देवापेक्षा तरी तो नक्कीच मोठा नाही आहे, असा ज्यावेळी ठाम विश्वास असतो त्यावेळी जनकल्याण हे आपणहून परमेश्वरच करून घेत असतो. आपण फक्त पुढे सरायचं असतं. आणि म्हणूनच आज आपल्याला जर चांगल्या चांगल्या माणसांची जर साथ लाभलेली आहे तर आपण या देवीच्या आशीर्वादाने बरं करायचं. कोणीतरी असा एक डायनॅमिक पर्सन, कोणीतरी असा एक डायनॅमिक विचारसरणीचा माणूस पुढे सरायला पाहिजे. मात्र मागे येणारा असता कामा नये. तिकडे कुठेतरी गेला, आगे बाये माझे कितलो रे खोल व समुद्र. समुद्र म्हणजे काय तुला तळ वाटलं? खोल समुद्र असतोच,
पण त्याच्याकडे जायची आपल्यामध्ये धमक असायला पाहिजे आणि तो जाणारा जो आहे तो अशी छाती ही बडवणारा असावा लागतो. त्याच्या मस्तकामध्ये भीती असून चालत नाही, कारण मी जो चाललेलो आहे शुद्ध हेतूने चाललेलो आहे अशी भावना मनामध्ये माणसाला परिपोक्त करत असते. आणि म्हणूनच आज हा जो जनकल्याण यज्ञ आपण या ठिकाणी कळंगूट ग्रामवासियांनी संपन्न केलेला आहे, या कळंगूटच्या गावाच्या लोकांच्या कल्याणासाठी होऊ घातलेला हा यज्ञ जो आहे तो हा एक यज्ञ नव्हे, असे अनंत कार्यक्रम आपण सगळ्यांनी दरवेळी या ठिकाणी करायचे आहेत. आणि म्हणूनच ही जी अशा प्रकारची लोकांना सवय लागावी म्हणून हे गुरुपीठातर्फे प्रयत्न केले जात आहेत. आम्ही गोवेकर जर सगळे बरे राहिलो तर सगळ्यांचंच चांगलं होणार आहे. आणि अशी इच्छा आहे. या गोव्याचं जे खरं नाव सगळीकडे चुकीच्या पद्धतीने जे गेलेलं आहे, गोव्याकडे लोकांना आम्ही आकर्षित करणारच आहोत, पण आमच्या पद्धतीने आम्हाला त्यांना आकर्षित करायचं आहे. आमचं जे काही आहे ते देण्यासाठी आणि आमचं जे आहे ते घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आणि अशा प्रकारची परिस्थिती जी आहे, अशी जर चांगली माणसं साथीला असली तर नक्कीच आपण सगळेजण हा गोवा जो आहे तो खऱ्या अर्थाने आपली परशुरामांची भूमी, दक्षिणेकडची काशी म्हणून सुप्रसिद्ध करू. आणि आपल्या या गोमंतकाला जो आज साथ चढलेला आहे, सगळे सुजलाम सुफलाम, सगळ्यांच्या घरामध्ये डांबरी रोड, दारादारापर्यंत डांबरी रोड पोचलेले आहे. अशी ही जी चित्र जे आहे, सगळेजण कोणी बेकार असला तरी हरकत नाही, आमचे सरकार पैसा त्याला द्यायला आहे. असं सुंदर चित्र गोमंतकामध्ये आहे. अगदी दाता एकदम हात सुटलेला दाता आहे. आणि असं काही चित्र गोमंतकाचं आरामदायी आहे. शेजारची सगळी राज्य आम्हाला सुशेगात कंपनी म्हणतात. सुशेगात म्हणजे आरामात राहणारे लोक. असं जर आरामात आम्ही जर समजा पुण्य वाढवण्याच्या दृष्टीने जर राहिलो तर मात्र काही बरे दिवस आमच्या पदरात पडणार नाही. मग आमचं काय व्हायचं आहे ते होऊन जाईल. म्हणून त्या अगोदरच आपण सगळेजण आपलं पुण्य वाढवूया. या समुद्राच्या काठी तुम्ही सगळ्यांनी गर्दी केलीत, हे कोणाच्या एकट्याचं काम नाही आणि हे कोणाचा एकट्याचा कार्यक्रम नाही. हा आम्हा गोमंतकीय लोकांचा हा कार्यक्रम, हा कळंगूट ग्रामवासियांनी आम्हाला संधी दिलेली आहे देवाच्या पायाकडे समर्पित व्हायची. तुमचं आमचं सगळ्यांचं बरं होईल यात तिळमात्रही शंका नाही. फक्त आपण सगळ्यांनी देवीच्या पायाकडे आहुती अर्पण करूया. म्हणून उद्या सकाळी 10:30 वाजता सगळ्या गावकरी लोकांनी आपल्या सगळ्या लोकांना घरातल्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी यज्ञासाठी 10:30 वाजता यायचं आहे. 10:30 ते 12:30 पर्यंत छान अशा प्रकारच्या तुमच्या हातून देवी आहुती स्वीकारणार आहे. आणि त्याच्यानंतर पूर्णाहुती होणार आहे. त्या पूर्णाहुतीला गाराणे घातलं जाणार आहे. गाराणं म्हणजे देवाला प्रार्थना केली जाणार आहे. आणि ही पूर्णाहुतीच्या वेळी प्रार्थना करायला आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहणे गरजेचं आहे. आणि साक्षात प्रकट झालेल्या अग्नीला आपण सगळेजण आपल्या प्रार्थना सुपूर्त करूया आणि आम्ही आमचं काम करूया. देवी आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आहे. म्हणून व्यासपीठावरती असलेल्या सगळ्या मंडळींना परमेश्वर उदंड आयुरारोग्य देवो. आमचे आमदार, त्याच्यानंतर सरपंच, त्याच्यानंतर आमचे उपसरपंच, आमचे प्रचारक, वाचक, अध्यक्ष, त्याच्यानंतर आपले गडेकर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा जनकल्याण चाललेला आहे. ते गोरे होते ते काळे झाले, कारण गावागावामध्ये ते एकदम भर उन्हामध्ये फिरत होते. असे हे सगळे लोक जे आहेत ते गावामध्ये मटकर वगैरे हे सगळे लोक अगदी तुटून पडलेले आहेत. आमच्या गावामध्ये असलेली तरुण पिढी कशी बरी करची ती पळवूयाच आम्ही, कशा बऱ्या जावच्या ना तेच आम्ही पळवूया असं म्हणून उभारी घेऊन सगळ्या कळंगूटच्या संत समाजातल्या आणि इतर लोकांनी, तरुण लोकांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मोठा केलेला आहे. म्हणून या तरुण लोकांची इच्छा आहे म्हणून तरी खातर परमेश्वरी आशीर्वाद नक्कीच आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आमचे काकुले, त्याच्यानंतर आमचे लिंगोडकर या सगळ्यांचा गौरव या ठिकाणी विशेष सन्मानित केलेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी येण्याचं इच्छा देवीने दिलेली आहे. म्हणून तो समर्थ तुम्हा सर्वांना चांगली सद्बुद्धी देवो, आयुर आरोग्य देवो आणि तुम्हा सर्वांचं कल्याण होवो अशी श्री शांतादुर्गेच्या चरणी आणि आपो नारायणाच्या चरणी प्रार्थना करूया. आणि भविष्यामध्ये हा जो समुद्राचा काठ आहे, हा समुद्राचा काठ म्हणजे आम्हा तुम्हा सगळ्या ईश्वराला मानणाऱ्या लोकांचा उपासनेचा काठ होईल. उपासनेचं हे दैदिप्यमान स्थान होईल.
अशा प्रकारचे परमेश्वरी आशीर्वाद देवीने आम्हाला द्यावा अशी श्री शांतादुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सगळ्यांचं कल्याण होवो अशी दत्तचरणी प्रार्थना करून आमच्या वाणीला विराम देतो. जय सच्चिदानंद. श्री शांता दुर्गा माता की जय. पूज्य सद्गुरूंच्या या आशीर्वादाने या जनकल्याण यज्ञावर एक सुवर्ण कळस चढलेला आहे. आजच्या या सोहळ्याची सांगता पसायदानाने होणार आहे. मी सौभाग्यवती या ठिकाणी पसायदान सादर केलं जाणार आहे. मी सौभाग्यवती सम्राज्ञी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी पसायदान सादर करावं. तदनंतर दर्शन सोहळा होणार आहे आणि महाप्रसादाने आपल्याला इथून आपल्या गृहस्थाश्रमी परत जायचं आहे.